नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. डेक्कन असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, डेक्कन असोसिएशन या संस्थेची स्थापना 1852 या वर्षी झाली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 1852. मित्रांनो, डेक्कन असोसिएशन या संस्थेची स्थापना 1852 या वर्षी कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे या ठिकाणी झाली मित्रांनो. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी झाली. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, रायगड. प्रश्न क्रमांक 3. सहस्त्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, सहस्त्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, नांदेड. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी टिंबटिंब किमी आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी किती आहे मित्रांनो? तर 282 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 282 किलोमीटर. मित्रांनो, महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी विचारली तर 282 किलोमीटर आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? मित्रांनो, धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण पांझरा नदी काठावर वसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, पांझरा. मित्रांनो, पांझरा नदी काठावर कोणते शहर वसले आहे? तर धुळे या जिल्ह्याचे ठिकाण वसले आहे. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? मित्रांनो, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे विचारले मित्रांनो, तर गोदावरी हे नदी खोरे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, गोदावरी खोरे. प्रश्न क्रमांक 7. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, भीमा. मित्रांनो, भीमा नदीवर कोणते धरण आहे? तर उजनी हे धरण आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात टिंबटिंब मृदा आढळते. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3/4 भागात कोणती मृदा आढळते मित्रांनो? तर रेगूर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 9. लोह व अल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते? मित्रांनो, लोह व अल्युमिनियमचे प्रमाण जांभी मृदेमध्ये जास्त असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, जांभी मृदा. मित्रांनो, लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण जांभी मृदेत जास्त असते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असे. मित्रांनो, ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे कोणत्या किल्ल्याला म्हणत असत? तर रायगड या किल्ल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, रायगड. मित्रांनो, रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक काय म्हणत? तर जिब्राल्टर असे म्हणत असत. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? मित्रांनो, 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने खालसा केली, तर लॉर्ड डलहौसी यांनी केली मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड डलहौसी. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि PDF डाउनलोड करू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? मित्रांनो, 1911 मध्ये हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? तर जॉर्ज लाईट यांनी केली. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, जॉर्ज लाईट. भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली मित्रांनो? तर जॉर्ज लाईट यांनी केली. कोणत्या वर्षी केली? तर 1911 मध्ये केली मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो, बॉम्बे ते ठाणे रेल्वे 1853 मध्ये सुरू झाली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 1853. प्रश्न क्रमांक 14. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 15. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? मित्रांनो, 1949 मध्ये
पुणे या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे आपले उत्तर आहे मित्रांनो पुणे. मित्रांनो पुणे या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 1949 मध्ये झाली मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? मित्रांनो सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर ॲनी बेझंट यांनी केली मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो ॲनी बेझंट. मित्रांनो सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली असे विचारले तर ॲनी बेझंट यांनी केली, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? मित्रांनो कर्झन वायली यांना कोणी ठार मारले होते मित्रांनो? तर मदनलाल धिंगरा यांनी मारले होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो मदनलाल धिंगरा. प्रश्न क्रमांक 18. रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती मित्रांनो. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती मित्रांनो? तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 19. भिल्लांचा उठाव टिंबटिंब येथे झाला. मित्रांनो भिल्लांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला? तर खानदेश या ठिकाणी झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो खानदेश. प्रश्न क्रमांक 20. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मित्रांनो मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी केली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो नारायण लोखंडे. प्रश्न क्रमांक 21. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मित्रांनो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही ग्रंथी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो यकृत ग्रंथी. प्रश्न क्रमांक 22. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? मित्रांनो वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर जस्त. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो जस्त. वनस्पती वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य विचारले आहे मित्रांनो, तर जस्त हे वनस्पती वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. 1 ग्रॅम प्रथिनामधून टिंबटिंब ऊर्जा मिळते मित्रांनो. 1 ग्रॅम प्रथिनामधून किती ऊर्जा मिळते मित्रांनो? तर 4 किलो कॅलरी. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो 4 किलो कॅलरी. मित्रांनो 1 ग्रॅम प्रथिनामधून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? मित्रांनो सर्वात मोठे हृदय विचारले तर जिराफ या प्राण्याचे असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. परंतु जमिनीवर सर्वात मोठे हृदय मित्रांनो जिराफ या प्राण्याचे असते. तर पाण्यात देवमासा याचे सर्वात मोठे हृदय असते मित्रांनो. पाण्यात विचारले तर देवमासा मित्रांनो, जमिनीवर विचारले तर जिराफ याचे सर्वात मोठे हृदय असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? मित्रांनो वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून फ्रेऑन वापरतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो फ्रेऑन. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.